नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. DN नगर साईनगर सेवा सोसायटी अंधेरी पश्चिम या ठिकाणावर योगिता दत्तकुमार जाधव यांना जाऊन आपण भेटणार आहोत. चंद्रशेखर गोखले आमचे मित्र, त्यांनी जेव्हा चारोळ्या लिहिल्या तेव्हा एक छान वाक्य त्यामध्ये लिहिलं होतं. इमारत बनवायला वेळ लागत नाही, घर बनवायला वेळ लागतो. घरासाठी दोन जीवांचा खराखुरा मेळ लागतो. आता आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्या वहिनी आता छोट्याशा घरात राहत आहेत, कारण त्यांचं स्वप्न पुरं होऊ पाहत आहे नव्या इमारतीच्या साथीने. तेव्हा ही नवी इमारत कधी तयार होणार, नव्या घरात कधी जाणार याची वाट बघत असलेल्या आमच्या वहिनी, त्यांना आपण भेटणार आहोत. स्वागताची खूप मनापासून तयारी केलेली आहे. चला जाऊया, भेटूया योगिता दत्तकुमार जाधव कुटुंबाला. इको साऊंड ऐकण्याची सवय आहे. इको इको आणि आत्याचा आवाज आहे ना, इको साऊंड म्हणजे जरा एकदा आला आत्याचा आवाज येतोय, दुसऱ्यांदा आत्याचा आवाज येतोय, तिसऱ्यांदा कन्फर्म होतं की आत्याच आलेले आहे. दोन्ही घरं आपलीच आहेत ना, तिथे असले तरी तिथे इथे आणि जवळच आहे तरी येऊ शकते. तुमचं असं म्हणायचं आहे तिथे आहे ती तिथेच राहा, इथे डोक्याला ताप नाही नाही तसं नाही. पण माझी इच्छा आहे की ती सासूपण एक दुसरं भांडावा नाही दिले. हा, ताईने दिली नाही तुला, मी ताईकडे दिलेले आहे ते काय ते. नमस्कार 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 नमस्कार. तुम्हाला सर नमस्कार सगळ्यांना. उखाणा घ्या. साखरेची परात ठेवली साईनगरच्या दारात, दत्तकुमारावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले जाधवांच्या घरात. अरे वा, अभिनंदन. आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे सासरे. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ती माझी आई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. माझी बहीण. ह्या आत्या. नमस्कार. ती बहीण, ती नमस्कार. भाव हा. आणि हे सगळे आमचे कुटुंबीय. नमस्कार सगळ्यांना. साईनगरचे कुटुंबीय. ओळख तर झालेली आहे, पण त्याचबरोबर या खेळामधला एक नवीन बदल जो खूप महत्वाचा आहे. इथे जेवढे जणी उपस्थित आहेत त्यांना थेट पैठणीच्या खेळात सहभागी होण्याची संधी मिळेल. तेव्हा आता कोण पैठणी जिंकणार हे शेवटच्या क्षणापर्यंत काहीच कळणार नाही. सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला आणि त्याचबरोबर गप्पांना. आमच्याकडे होम मिनिस्टर आले, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. झी मराठी प्रोग्राममुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री मिळत आहे खेळण्याची, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझा नंबर आला तर मी पैठणी मिळवणारच. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? अंधेरीतच, अंबोलीमध्ये. शाळा कुठली? शाळा पण इथे जवळच आहे, सेंट कॅथरीन्स हायस्कूल. मला सांगा, या सगळ्या टप्प्यावरती मग मिस्टर कुठे भेटले? मिस्टर खरं तर आमचे अरेंज मॅरेजच झालं. बोलवा ना. होय. तुमचं बालपण इथलं? अंधेरीतलं DN नगर. मग आता लग्न कसं जमलं ते सांगा. सर हे अरेंज मॅरेज झाले. अरेंज कसं काय झालं अरेंज? सासरे म्हणजे पप्पांच्या मनात असं होतं की म्हणजे मला त्यांनी पाहिलं होतं सासऱ्यांनी, तर मग त्यांनी विचारलं की लग्न करायचं विचार आहे मुलाचं वगैरे. तर आई बोलली ठीक आहे करूया वगैरे. मग पत्रिका वगैरे जुळवली, पत्रिका जुळली आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघांचा बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला, तर यांनी पसंत केली. पण मला सांगा की बघण्याचा प्रोग्राम ठरला, त्याच्या आधी तुम्ही भेटला नाही? नाही, कधीच नाही. म्हणजे आता लग्नानंतर म्हणजे माझ्या घरून असं होतं की जास्त भेटायचं नाही वगैरे, तर आम्हाला भेटायचं होतं. तर आम्ही असं न सांगता, घरी न सांगता, माझा हाफ डे होता तेव्हा आम्ही निघालो होतो आणि माझी नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट होती. तर आम्ही दोघांनी कॉन्टॅक्ट केला. आम्ही संध्याकाळी इथे अंधेरीमध्ये भेटलो 4 वाजता. ठिकाणी आमचा पूजेचा हा व्यवसाय आमचा
सत्यनारायणच्या पूजे वगैरे बाळून देतो आम्ही. अच्छा, हे सगळं जे आहे हा, हे सगळं सगळं व्यवसाय पाळते. कोण करतं? बाबा. वडील आणि आम्ही दोघं आणि भाऊ आहे, आम्ही तिघ जण एकत्र मिळून सगळी वेगवेगळी मकर वेगवेगळ्या वगैरे. पूजेचे हो, मकर वगैरे आणि नेमके आम्ही तिकडे गेलो आणि नेमके तिथे पप्पा म्हणजे सासरे तिथे होते. होते आणि आम्ही ते बघितलं आणि अचानक अचानक उभे राहिले. आम्ही दोघं हा, मग नाही असंच बघा, माझा आम्हाला- हाफ डे होता तर आम्ही इथेच भेटलो, अंधेरीतूच भेट झाली, त्यामुळे हे बोलले, त्यांना पण एकदम आश्चर्य झालं, एकदम आश्चर्य झालं. आम्ही मला पण त्यांनी आश्चर्य झालं ओळखलं की एकदम. पोरं फसवत आहे असं ओळखलं. ओळखलं ना. मग आता किती वर्ष झाली लग्नाला? दीड तर वर्ष. 1.5 वर्ष होऊन गेले. आता मे मध्ये 2 वर्ष कंप्लीट होती. छान. होय. आता एक आपण खेळ खेळणार आहोत. या खेळामध्ये 8 वस्तू आहेत. 4 वस्तू तुम्हाला त्यातल्या मिळू शकतात. एका वेळेला एक वस्तू उचलायची आणि त्याच्या खाली ठेवलेली चिठ्ठी पण उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये जी रक्कम लिहिलेली आहे ती तुम्हाला मिळणार. पण लक्षात ठेवा, 4 वस्तूंमध्ये 1 रुपया लिहिलेला 1 रुपया सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळाला पाहिजे. कारण 1 रुपयानेच सगळ्यांनी आयुष्याची सुरुवात केलेली आहे. होय. त्या 4 वस्तूंमध्ये जर 1 रुपया मिळाला नाही तर सगळ्या वस्तू तुमच्या परत ठेवायला लागतील. ओके. हो हा, तेव्हा आता या खेळामध्ये कोणती वस्तू निवडायचं ठरवाल. विचार करा आणि घ्या, कारण 1 रुपया मिळणं महत्वाचं आहे, नाहीतर सगळं बक्षीस जाईल. पहिल्यांदा कुंकूची निवड करेन. की कुंकू? कुंकू. चला घ्या. ₹50 त्याला मिळाले. अभिनंदन. हा, चला, आतापर्यंत 50 रुपये मिळाले. आता ओके. कुकर कुकर. कुकर पाहिजे. जेवणासाठी. घ्या कुकर. चला चला, आणि याच्या खाली किती आहे बघूया. देवा, 1 असू दे. 5. आणखी 2 वस्तू उचलायच्या आहेत. विचार करा. मोबाईल. मोबाईल घ्या. 1055 रुपये आतापर्यंत मिळवलेले आहेत. 1 रुपया जर मिळाला नाही तर हे बक्षीस पण जाणार आणि वस्तू पण जाणार. पण इथे 1 रुपया कुठेतरी नक्की आहे. विचार विनिमय करा आणि उचला. ओके. चला पावडर गणपती बाप्पा मोरया. पावडर. पण जर यामध्ये 1 रुपया नसेल तर या वस्तू सगळ्या ठेवायला लागणार. हो आणि 20 रुपये. त्यामुळे या सगळ्या वस्तू परत ठेवायला लागणार ओके. आणि बक्षीस पण गेलं. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 रुपया नेमका आहे कुठे, आणि याच्या खाली आहे 1 रुपया. पण आता हे बक्षीस गेलेलं आहे. काही हरकत नाही, हा खेळ होता. नमस्कार. सगळे सज्ज आहात ना? बोला, पहिलं कोण बोलणार आहे? तिला सकाळी सांगितलं लवकर उठू नको तरी उठते. अच्छा, बाई, तुमचं म्हणणं आहे हिने लवकर उठू नये. उठून आज पहिल्यांदा हे मला नवीन काहीतरी कळलं. नाहीतर सगळ्या सासूबाईंची तक्रार असते, आमची सून उठतच नाही. पण तुमचं का असं म्हणणं उठू नये लवकर? तुम्हाला उठायला लागतं? कारण रात्री झोपायला आम्हाला टाइम होतो ना. बरोबर बरोबर. आणि ही सकाळीच उठून बसते. हो. आणि तिच्या सर्वांसाठी अलार्म माहिती अलाराम आहे. हा. बर, म्हणजे थोडक्यात गजर म्हणायचंय का? म्हणायचं एकदम सर्वांना लवकर उठण्यासाठी ते भाग पाडतो ना. पुढे कोण बोलणार? मी आत्या. आत्या. हा. बरं केलं तुम्ही, बोला. मी घरी आलो ना हा. का योगिता लागला, योगिता नाही साथ देत. परत आणखी योगिता नाही साथ देत. हा. तिसऱ्यांदा माते योगिता तेव्हा साथ देते. म्हणजे पहिल्या 2 वेळेला हाक लक्ष देत नाही नाही, देत. तिसऱ्या हाकेला लक्ष लक्ष देते. देते. पहिल्या 2 हाक्यांच्या वेळेला लक्ष कुठे असतं? सॉरी, काय तुमचं म्हणणं आहे का? कारण की ती हे आपलं इको साऊंड ऐकण्याची सवय आहे. एको. आणि आत्याचा आवाज आहे ना, इको साऊंड म्हणजे जरा एकदा आला आत्याचा आवाज येतोय, दुसऱ्यांदा आत्याचा आवाज येतोय, तिसऱ्यांदा कन्फर्म होतं की आत्याचा आत्ताच आलेले आहे. वा, मला हे पहिल्यांदा कळलं की यांना सगळे आवाज एको मध्ये लागतात. पुढचा आरोप आता कोण? नणंदबाई. मला कधी राहा म्हणून बोलतच नाही ती अजूनपर्यंत 3 वर्ष. तुम्हाला राहा म्हणतच नाही. 2 वर्ष झाली लग्नाला, मला 1 दिवस अजून बोलत नाही. ताई तुम्ही राहा. तुम्ही कुठे राहता? आता प्रॉब्लेम आहे. इथेच राहते बाजूला. 2 घरं सोडून राहता आणि तुम्हाला इकडे राहायचंय. मग तिकडे गेलात का?
बोला. दोन्ही घरं आपलीच आहेत ना. तिथे असले तरी तिथे आहे, इथे आणि जवळच आहे तरी येऊ शकते. म्हणजे तुमचं असं म्हणायचं आहे तिथे आहे ती तिथेच राहा, इथे डोक्याला ताप नको. तसं नाही. बर, संपले आरोप. हो. बाबा एक मिनिट बाबा. मी इच्छा केली होती की माझी सून चांगली असावी, त्याच्यापेक्षा चांगली मिळाली. पण माझी इच्छा आहे की ती सासूकडे एक दुसरं भांडावा म्हणून. म्हणजे मला एक सांगा, इतक्या वर्षात जे तुम्हाला शक्य झालं नाही ते करायला तोफगोळा आणलाय. आई तिची गुरु आहेत, त्यामुळे ती आईची भांडू शकत नाही. ती आईच्या प्रेमाने सर्व व्यवस्थित संसार करायचा आहे तिला. आणि आईकडनं ती शिक्षण घेते ती, त्यामुळे ती आईशी प्रेमानेच राहणार आहे, आईशी भांडणार नाही. मुलगा बोलत असताना त्याचे शब्द इतके अडकतायत, त्याला माहिती आहे 10 मिनिटांनी आदेश बांदेकर निघून जातील, बायको उद्या बाहेर पडेल, आई धरून चेचेल. माझे वर्षातून 2 बर्थडे येतात. तू एक प्रत्येक वेळी मिनिट, लोकांचा एक येतो, तुमचे माझे 2. 2 येतात. तू प्रत्येक वेळी दोन्ही बर्थडेला मला ड्रेस पीस घ्यायची आणि माझ्यासाठी केक घेऊन यायची, पण आता ते आणत नाहीस आणि ड्रेस पीस पण दोन्ही बर्थडेला आणत नाहीस. मी सर्व काय ते पाठवून देतो. पाठवून नाही दिले. हा, ताईने दिली नाही तुला, मी ताईकडे दिलेले आहे, ते ताई दे. एक मिनिट हो, जरा तुम्ही बाहेर जा. बाहेर जा, पटकन. तुम्ही आत या जरा. यांच्यावर तक्रारी करण्याची संधी आहे तुम्हाला. ओके, बोला. आता लग्न झाल्यापासून तर बायकोचाच ऐकतो. मी काय सांगितलं त्याला घरामध्ये काहीच ते करत. बाजू घ्या. आई असं नाहीये, हे तुमचेच आहेत. मी फक्त त्यांना सपोर्ट करते आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या मतानेच चालावं. माझ्या मताने असं नाही, सगळ्यांच्या मतानेच चालावं. त्यामध्ये कोण आहेत आजींच्या पाठी? मोठी बहीण आहे ती बहीण. तुम्ही काय तुम्हाला काय तक्रार करायची यांच्याबद्दल? इच्छा आहे की आमच्या फॅमिली बरोबर त्यांनी एकदा सेलिब्रेशन करावं. यांनी म्हणजे राहायला यावं एकदा दोघांनी मिळून. दोघांनी मिळून. काय हो? नक्कीच येऊ. आम्हाला एवढा कामाचा व्याप असतो, टाइम तर मिळत नाही, पण वेळ मिळाला तर नक्की आम्ही येऊ. नक्की. टाइम तर कोणालाच मिळत नाही, आम्हाला सुद्धा वेळ नसतोच की नाही, पण आम्ही काढतो की नाही वेळ. हो नक्कीच, वेळ काढून आम्ही नक्कीच येणार. कधी वेळ ठरवा तेव्हा आम्ही वेळ काढतो आणि मग येतो. डेट सांग ना आम्हाला. नक्कीच. इतर 3 बहिणी तुमची वाट बघतायत, तर एकदा जाऊन या, कारण हळूहळू त्यांच्या डोळ्यातून ती भावना व्यक्त होऊ लागलेली आहे. खरं तर सांगायचं झालं, मला इथे इतकं प्रेम मिळतं, तर सॉरी की मी तिथे जास्त मला नाही येता येत. एक काम कराल, ती सगळ्यात मोठी बहीण आहे, 2 मिनिटं जाऊन भेटून या. मी खरंच सांगेन की मला इथे इतकं प्रेम मिळतं ना, तुम्ही प्लीज वाईट वाटून नका घेऊ की माझ्यावर असं हे नका करू की मला तिकडे येण्याची कमी इच्छा झाली आहे. पण तुम्ही समजून घ्या, एवढी सुखी आहे तुम्ही. नाही, त्या आनंदीच आहेत, त्या सुखीच आहेत. त्यांना तुमचा आनंदाश्रू बाहेर येत आहेत, पण त्यांची इच्छा आहे त्या 3 बहिणी आणि तुम्ही सगळे एकत्र एक काम करा, कधीतरी लवकरच सुट्ट्या पडल्यावर कुठेतरी बाहेर जाऊन या. हो नक्कीच नक्कीच. आता तुम्ही बाहेर जा, 1 मिनिट आत या. आणि आता सगळ्यांनी आपापल्या परीने तक्रार तर केली, प्रत्येकाने यांच्यातली कुठली गोष्ट आवडली वर्षभरात ते सांगायचंय. सासूबाईंपासून सुरुवात. ती आमच्या घरात प्रेमळ आहे, कोण माणसं आली त्यांचं स्वागत चांगलं हसून केले, हीच मला तिचं सगळं आवडते. बाबा? ते जेवण खूप उत्तम बनवते आणि कुठलीही डिश तिने बनवली ती खूप अगदी टेस्टी खाण्यासारखी आणि समाधानकारक. सुगरण आहे. सुगरण. नणंदबाई? माझ्याकडे शब्दच नाहीयेत, पण माझी कमी तिने पूर्णपणे 100% भरून काढली, हाच मला खूप आनंद आहे. किती छान, किती छान. आणि आता तो क्षण आहे कौतुकाचा, तन्मणी देण्याचा. पण आज तन्मणी मी वहिनींना देण्यापेक्षा त्यांना देणार आहे, कारण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने त्यांनी आईपासून म्हणजे आत्याचा आरोप खोडताना जो काही एकोचं उदाहरण दिलंय ना, तेव्हा हा तन्मणी तुमच्या हस्ते वहिनींना द्यायचा आहे. अभिनंदन. आणि आता या सगळ्या चिठ्ठ्या, या चिठ्ठीमधून एक नाव येणार आणि आपण बघणार की कोण सहभागी होणार पैठणीच्या खेळात. तुम्हीच काढा एक कोणतीही चिठ्ठी, जरा हलवा ते चिठ्ठ्या, कळलं का? एक काढा चिठ्ठी कोणती.
आणि नाव आहे निशा निलेश खेडेकर. कोण कोण तुम्ही? या ना मग. तुमचं माहेर कुठलं? अंधेरी. अंधेरी. माहेरचं नाव? उज्ज्वला मधुकर खातू. आणि मिस्टर काय करतात? त्यांचा इलेक्ट्रिकचा बिझनेस आहे. इलेक्ट्रिकचा बिझनेस. आज इथे आहेत ते? नाही, नाहीये. ही बातमी कळल्यावर त्यांना शॉक लागेल, कारण इलेक्ट्रिकच्या बिझनेस मध्ये आहेत ना. हा, उखाणा घेणार पटकन. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची म्हणून इलेक्ट्रिकचं नाव घेते, खेडेकरांची सोय. वा वा, अभिनंदन, धन्यवाद. आणि आता हा खेळ, फुटबॉलचा चेंडू एक टप्पा पडून त्या गाडीत जाऊन थांबला पाहिजे. 10 संधी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. मध्ये यायचं आणि टाकायचा. तुम्ही एक टाका. चला तुम्ही हा टाका. 2 2 3 3 टाका. 4 5 0. 5 संधी झालेली आहे. 6. 10 संधींपैकी 1 0 ही गुणसंख्या. एक 0 ही गुणसंख्या आतापर्यंत. 7. आतापर्यंत 1-1 ही गुणसंख्या. 2-2 संधी राहिलेल्या आहेत. बघूया काय होणार. 9 2 हा जर गेला तर बरोबरी आणि मग 5-5 संधी मिळू शकतात. आणि जर नाही गेला तर निर्णय तुमच्या समोर. टाका. खेळ तर आपण सगळ्यांनी अनुभवला. आणि आता भेटवस्तू झी मराठीकडून ही तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या खेडेकर वहिनी. खेडेकर वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. साईनगर सेवा सोसायटी, DN नगर, अंधेरी या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.